त्या शहरातील त्या रात्री काहीतरी असं घडलं होतं की ज्यामुळे अनेक जणांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. ताज हॉटेलच्या झगमगत्या प्रकाशामागे एक असं सत्य लपलं होतं जे कुणालाही समजलं नव्हतं. टाळ्यांचा गडगडाट, महागडे कपडे, उंच आवाजातलं हसू, सगळं काही क्षणार्धात शांततेत विरलं. एका मुलाच्या सन्मानाची परीक्षा सर्वांसमोर होणार होती आणि एका वडिलांची अब्रू पणाला लागली होती. कुणालाही कल्पना नव्हती की त्या एका रात्रीचा निर्णय पुढच्या अनेक वर्षांचं भवितव्य ठरवणार आहे. त्यावेळी जे लोक फक्त तमाशा पाहत उभे होते तेच पुढे या कथेतून धडा घेणार होते. त्या रात्री कुणी प्रेम गमावलं, कुणाचा अहंकार मोडला आणि कुणाला स्वतःचं खरं रूप सापडलं. वैभवी, तू आता जे करत आहेस ना ते खूप चुकीचं आहे. असे वाईट लोक आपल्या प्रेमाला मातीमोल करतील. तुला जरा तरी अंदाज आहे का तू कुणाबद्दल बोलत आहेस? ते माझे बाबा आहेत, माझा मान आहे, माझी ओळख आहेत. माझा आवाज ताज हॉटेलच्या त्या भव्य सभागृहाच्या भिंतींवर आदळला आणि तिथे उभा असलेला प्रत्येक जण जणू गोठून गेला. पुजाऱ्यांच्या हातातील थाळी पडता पडता वाजली. बाबा त्यांच्या जुन्या उपरण्याने डोळे पुसत उभे होते. पण हे सगळं इथपर्यंत कसं आलं याची सुरुवात आज संध्याकाळी झाली होती. मी माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या हॉटेलमध्ये पाऊल टाकलं होतं. सभागृहातील प्रत्येक गोष्ट भव्य आणि आकर्षक होती. मोठमोठे झुंबर पूर्ण तेजाने चमकत होते. शहरातील मोठे उद्योगपती, नेते आणि प्रभावशाली लोक माझ्या आणि वैभवीच्या लग्नासाठी आले होते. मी रंगमंचावर बसून माझ्या नशिबावर खुश होत होतो, कारण वैभवीसारखी श्रीमंत आणि शिक्षित मुलगी माझ्या आयुष्याची जोडीदार होणार होती. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की वैभवीची नजर मुख्य दरवाजाकडे गेली आहे. तिच्या चेहऱ्यावर रागाच्या स्पष्ट रेषा उमटल्या होत्या. तिनं मला गप्पांमध्ये गुंतवलं आणि अलगद रंगमंचावरून खाली उतरली. मी दुरून पाहिलं. ती व्यवस्थापकाजवळ काहीतरी बोलत होती. तिच्या आवाजात विष होतं. ती म्हणत होती, त्या म्हाताऱ्या माणसाला आत येऊ देऊ नका. आज माझं लग्न आहे. मला इथे फाटके कपडे घातलेला कोणीही फिरताना दिसायला नको. तिनं बोट दाखवलेला तो म्हातारा माणूस दरवाजाजवळ उभा होता. व्यवस्थापकानं त्याचा हात धरून जोरात झटका दिला आणि म्हणाला, कुठे घुसताय? हा खासगी कार्यक्रम आहे, लगेच बाहेर पडा. त्या वृद्धानं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचे ओठ थरथरत होते. कदाचित तो माझं नाव घ्यायचा प्रयत्न करत होता, पण व्यवस्थापकानं त्याला ढकलून दिलं आणि तो थेट जमिनीवर पडला. तो पडताच त्याचं उपरनं धुळीत माखलं. त्याच्या डोळ्यांमध्ये वेदना स्पष्ट दिसत होती आणि ते दृश्य मला रंगमंचावरूनही स्पष्ट दिसत होतं. तो कसाबसा उठला. उपरनं झटकून पुन्हा डोकं वर केलं. वैभवीचा राग अजूनच वाढला. तिनं माझ्याकडे पाहिलं. मी लग्नाच्या विधी सुरू करायला सज्ज होतो. तिनं एका कर्मचाऱ्याला हळू आवाजात बोलावलं आणि म्हणाली, त्या म्हाताऱ्याला लगेच बाहेर काढा. शांतपणे करा. कोणताही गोंधळ होऊ देऊ नका. कर्मचारी पुढे सरकला आणि त्या क्षणी वैभवीच्या चेहऱ्यावरची तीव्र तिरस्काराची छाया मला स्पष्ट दिसत होती. ती वारंवार माझे कपडे नीट करण्याच्या बहाण्याने माझ्या कानाशी कुजबजत होती. कारण हे काय चाललं आहे? सगळे लोक पाहत आहेत. त्या माणसाला इथून हटवा. लोक काय विचार करतील? तुम्ही कोणत्या घरातून आलात असं वाटेल. हे ऐकून माझ्या अंगात संताप उसळला. मी तिचा हात झटकून टाकला. तिनं आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. कदाचित तिच्या मनात सुद्धा आलं नसेल की मध्यमवर्गीय घरातून आलेला मुलगा तिच्यासमोर अशा ठामपणे उभा राहील. मी शांत पण ठाम आवाजात सांगितलं, वैभवी, तुला सगळं माहीत होतं की मी कुठून आलो आहे. आज मी जे काही आहे ते माझ्या बाबांच्या कष्टामुळे आहे आणि तू त्यांना फाटके म्हणालीस. तुला लाज वाटली पाहिजे. त्या क्षणी मी ठरवलं की माझे बाबा माझ्यासोबत रंगमंचावर बसल्याशिवाय हे लग्न होणार नाही. वैभवीने शेवटचा प्रयत्न केला. ती म्हणाली, ठीक आहे, लग्न होऊ दे, नंतर त्यांना घरी घेऊन जा, पण सगळ्यांसमोर त्यांना तुमचे बाबा म्हणून ओळख देऊ नकोस. त्या एका क्षणी मला स्पष्ट समजलं की मी चुकीची मुलगी निवडली आहे. जी मुलगी माझ्या आई वडिलांचा सन्मान करू शकत नाही ती माझ्या आयुष्यात कधी सन्मान देणार नाही. मी रंगमंचावरून खाली उतरलो आणि त्या कोपऱ्याकडे गेलो जिथे बाबा मान खाली घालून शांत उभे होते. व्यवस्थापक आणि सुरक्षा कर्मचारी त्यांना बाहेर काढायला तयार होते. मी मोठ्या आवाजात सांगितलं, कोणीही त्यांना हात लावणार नाही. मी बाबांचा हात धरला. त्यांचे कपडे साधे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मसन्मान तिथे उपस्थित असलेल्या कोणत्याही श्रीमंत माणसापेक्षा मोठा होता. बाबांनी मला पाहताच डोळे पुसले आणि म्हणाले, बाळा, आज तुझं लग्न होतं. मला राहावलं नाही म्हणून आलो. तुला वराच्या वेशात पाहावं म्हणून. आता मी निघतो. त्यांचे शब्द माझ्या हृदयाला लागले. मी त्यांना घट्ट मिठी मारली आणि तिथे सर्वांसमोर माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी त्यांना सांगितलं, तुम्ही कुठेही जाणार नाही. तुम्ही माझ्यासोबत रंगमंचावर बसणार. मी मागे वळून पाहिलं तेव्हा वैभवी रागाने थरथरत उभी होती. तिला हे सगळं तिचा अपमान वाटत होता, पण मला माझी खरी संपत्ती मिळाली होती, माझे बाबा. हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या काळ्या आलिशान गाड्या आणि कडक सुरक्षा व्यवस्था पाहून लोकांना वाटत होतं की मी मोठा माणूस आहे, पण माझी खरी ताकद माझे बाबा होते.
जो व्यवस्थापक काही वेळापूर्वी गर्वाने वागत होता तो आता घाबरून खाली वाकला. तो बाबांच्या पायाशी बसून माफी मागू लागला. बाबांनी मोठ्या मनाने त्याला माफ केलं, पण वैभवीला माफ करणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. मी बाबांचा हात धरला आणि त्या भव्य सभागृहातून बाहेर पडलो. मागे वैभवीचा अहंकार, तिची लग्नाची स्वप्न आणि तिचा दिखावा सगळं धुळीत मिसळलं होतं. मी स्वतः गाडीचं दार उघडलं आणि पूर्ण सन्मानाने बाबांना आत बसवलं, जणू ते एखादे राजा आहेत. ताज हॉटेलच्या त्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या प्रत्येकाने त्या दिवशी एक मोठा धडा घेतला. माणूस कपड्यांमुळे मोठा होत नाही, तो आपल्या मनामुळे मोठा होत असतो. रंगमंचावरून खाली उतरताना माझ्या पायाखाली फक्त महागडा गालिचा नव्हता, तर वैभवीची स्वप्न आणि तिचा अहंकारही चिरडला गेला होता. माझ्या हातात बाबांचा कठीण पण थरथरणारा हात होता. शेकडो नजरा माझ्या पाठीकडे लागल्या होत्या. कुणी आश्चर्यचकित होत, कुणी माझ्या धैर्याचं कौतुक करत होतं. पण माझ्या मनात भावनांचं वादळ उसळलं होतं. मागून वैभवीचा ओरडणारा आवाज झाला, कारण तू काय करतो आहेस? शुद्धी दे. त्या म्हाताऱ्या माणसासाठी तू मला सगळ्यांसमोर लाजवत आहेस. तिचा आवाज मला अनोळखी वाटत होता. मी मागे वळून तिच्याकडे पाहिलं नाही, कारण तिच्या डोळ्यात पाहिलं असतं तर कदाचित स्वतःवरच लाज वाटली असती की मी अशी मुलगी निवडली जिने माझ्या बाबांना तुच्छ समजलं. बाबा हळू आवाजात म्हणत होते, बाळा माझं ऐक, सोडून दे हे सगळं. मी निघून जातो. तुझं आयुष्य खराब करू नकोस. हे खूप मोठे लोक आहेत. इथे आपल्यासारख्या लोकांचं काय काम? त्यांचे शब्द माझ्या हृदयाला छेद देत होते. मी त्यांचा हात अजून घट्ट पकडला आणि आम्ही दरवाजाजवळ पोहोचलो. तोच व्यवस्थापक ज्याने काही वेळापूर्वी बाबांना ढकललं होतं, आता अपराधासारखा उभा होता. त्याने बाहेरचं दृश्य पाहिलं होतं. बाहेर माझ्या 20 काळ्या आलिशान गाड्या रांगेत उभ्या होत्या आणि सुरक्षा कर्मचारी सतर्क उभे होते. मी व्यवस्थापकाकडे पाहून शांत पण ठाम आवाजात सांगितलं, तुझ्या म्हणण्यावरून तू एका माणसाचा अपमान केलास. माहिती आहे का हे कोण आहेत? हे ते व्यक्ती आहेत ज्यांच्या आशीर्वादांमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. मी ठरवलं तर हे संपूर्ण हॉटेल विकत घेऊ शकतो. हे ऐकून व्यवस्थापकाचे पाय थरथरू लागले. तो बाबांच्या पायाशी वाकू लागला, पण बाबांनी त्याला थांबवलं. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त शांतता होती. ती म्हणाली, बाळा माफी देवाकडे माग. माणूस तर मातीचाच बनलेला असतो. आज तुझ्या कपड्यांकडे पाहून मला कमी समजलास. उद्या तेच कपडे तुझ्याही अंगावर असू शकतात. कोणाच्या गरिबीची थट्टा करू नकोस. सन्मान देणारा देव असतो. बाबांचे शब्द ऐकून तिथे उभे असलेले सगळे लोक शांत झाले. तेवढ्यात वैभवी धावत बाहेर आली. तिच्या मागोमाग तिचे आई वडीलही आले. वैभवीच्या वडिलांनी माझा रस्ता अडवला आणि रागाने म्हणाले, करण हे काय वागणं आहे? आम्ही या लग्नासाठी इतका खर्च केला आणि तू या साध्या माणसासाठी आमची अब्रू मातीमध्ये मिसळतो आहेस. मी त्यांच्या डोळ्यात पाहून शांतपणे सांगितलं, काका हे साधे माणूस नाहीत, हे माझे बाबा आहेत. आणि अब्रूची गोष्ट बोलायची असेल तर ती तुमच्या मुलीनं त्या क्षणी संपवली आहे, जेव्हा तिनं माझ्या बाबांना बाहेर काढायला सांगितलं. तुमची संपत्ती आणि तुमचा मान तुम्हाला शुभ असो. मला माझे बाबा पुरे आहेत. वैभवी रडत म्हणाली, करण मी माफी मागते. कृपया परत या. लग्नाचा शुभ वेळ निघून जात आहे. मी वचन देते, मी तुमच्या बाबांची काळजी घेईन. मी हलकसं थंड हसू करत सांगितलं, ज्या नात्याची पायाभरणी सन्मानावर नसते ते नातं कधी टिकत नाही. आज तू जे पेरलं आहेस उद्या तेच द्वेष बनून परत येईल. ज्या रंगमंचावर माझ्या बाबांचा अपमान झाला तिथे मी पुन्हा बसू शकत नाही. मी बाबांना गाडीच्या दिशेने घेऊन गेलो. सुरक्षा रक्षकांनी लगेच गाडीचं दार उघडलं. बाबा बसताना अजूनही हॉटेलच्या प्रवेशद्वाराकडे पाहत होते. कदाचित त्यांनी माझ्यासाठी पाहिलेलं स्वप्न तुटताना ते पाहत होते. मी त्यांच्या शेजारी बसलो तेव्हा मला जाणवलं की माझ्या कोटाचा खांदा त्यांच्या अश्रूंनी ओला झाला आहे. ते हळू आवाजात म्हणाले, बाळा तू खूप मोठं नुकसान करून घेतलंस. ते लोक खूप मोठे होते, त्यांचं नाव होतं. मी त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं आणि सांगितलं, बाबा मोठा तो नसतो ज्याच्याकडे पैसा असतो, मोठा तो असतो ज्याचं मन मोठं असतं. वैभवी आणि तिचं कुटुंब खूप लहान मनाचे लोक आहेत. ते तुमच्या बरोबरीचेही नाहीत. गाडी हळूहळू हॉटेलमधून बाहेर निघत होती. मी काचेतून मागे पाहिलं. वैभवी तिथे जमिनीवर बसली होती. तिचा महागडा पोशाख धुळीत माखला होता. तिचा अहंकार जो काही वेळापूर्वी आकाशात पोहोचला होता तो आता रस्त्यांवर तुकड्यांत विखुरला होता. मला माझे ते दिवस आठवले जेव्हा मी छोट्याशा खोलीत बसून अभ्यास करत होतो आणि बाबा रात्रभर माझ्या बाजूला बसून हाताने पंखा हलवत असत, मला उकाडा लागू नये म्हणून. ते दिवसही आठवले जेव्हा त्यांनी त्यांची जुनी सायकल विकली होती, जेणेकरून मला शहरात जाऊन महाविद्यालयात प्रवेश घेता यावा. ज्यांनी स्वतःचा प्रत्येक आनंद माझ्या नावावर केला त्याला मी एखाद्या मुलीसाठी कसा सोडू दिला असता, जी त्याला आपल्या शेजारी बसवायला सुद्धा लाज मानत होती. गाडी आता शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून धावत होती. त्या 20 काळ्या गाड्यांचा ताफा पाहून लोक थांबून पाहू लागले होते.
कोणालाही माहीत नव्हतं की त्या गाड्यांमध्ये असा एक मुलगा बसला आहे ज्याने आज स्वतःचं सगळं वैभव सोडून आपल्या आई वडिलांच्या सन्मानाची निवड केली आहे. बाबांनी माझा हात धरून विचारलं, बाळा, आता आपण कुठे जात आहोत? मी हलकं सहजच सांगितलं, आपण आपल्या खऱ्या घरी जात आहोत बाबा. तिथे तुमचा सन्मान आहे, जिथे कोणी तुम्हाला कमी समजणार नाही, जिथे तुम्ही मालकासारखे राहाल. माझ्याकडे पैशांची कधीच कमतरता नव्हती. शहरातील सर्वात महागड्या भागात मी एक सुंदर घर बांधून घेतलं होतं. बाबांना त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. लग्नानंतर त्यांना आश्रय द्यायचं असं मी ठरवलं होतं, पण वैभवीने तो क्षणच येऊ दिला नाही. मनातल्या मनात मी देवाचे आभार मानले की लग्नाआधीच मला तिचं खरं रूप दिसलं. नाहीतर आयुष्यभर अशा व्यक्तीसोबत राहावं लागलं असतं जी माझ्या बाबांचा तिरस्कार करत होती. गाडी जेव्हा त्या नव्या घरासमोर थांबली तेव्हा बाबा आश्चर्याने थांबून गेले. त्यांनी विचारलं, करण, हे कोणाचं घर आहे? मी गाडीतून उतरून त्यांच्यासाठी दार उघडलं आणि सांगितलं, हे तुमचंच घर आहे बाबा, तुमच्या मुलाच्या मेहनतीचं फळ. बाबा थरथरत्या पावलाने घरात गेले. तिथे आई आधीपासून होती. आईने बाबांची अवस्था पाहिली आणि माझ्या डोळ्यातील पाणी पाहताच तिला सगळं समजलं. त्या रात्री मी आईच्या पायाशी डोकं ठेवून झोपलो. जो शांतपणा आणि समाधान मला तिथे मिळालं ते कोणत्याही आलिशान हॉटेलमध्ये कधीच मिळालं नसतं. पण मला माहित होतं की कथा अजून संपलेली नव्हती. दुसऱ्याच दिवशी वैभवीने माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या पसरवायला सुरुवात केली. तिने सांगितलं की करणने तिला फसवलं, गरीब असल्याचं नाटक केलं आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. पण तिला हे माहीत नव्हतं की सत्य जास्त काळ लपून राहत नाही. मी शांत राहणंच योग्य समजलं, कारण वेळ हा सर्वात मोठा साक्षीदार असतो. वैभवीने माझ्या व्यावसायिक भागीदारांना भडकवण्याचा प्रयत्न केला. तिने कायदेशीर कारवाईची धमकीही दिली. पण मी माझ्या वकिलांना स्पष्ट सांगितलं की आपण कोणतंही विधान देणार नाही. आपण आपल्या कामाने आणि आपल्या स्वभावाने उत्तर देऊ. बाबा कधी कधी उदास होत असत, कारण त्यांच्या कारणाने माझी बदनामी होत आहे असं त्यांना वाटत होतं. पण मी त्यांना हसवत विषय बदलत असे. मी घरातील सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सांगितलं होतं की बाबांना तोच सन्मान मिळाला पाहिजे जो मला मिळतो. हळूहळू शहराला खरं सत्य कळायला लागलं. ताज हॉटेलमधला तोच व्यवस्थापक ज्याला बाबांनी माफ केलं होतं एके दिवशी पुढे आला आणि त्याने समाज माध्यमांवर संपूर्ण सत्य सांगितलं. त्याने स्पष्ट केलं की वैभवीने आपल्या होणाऱ्या सासऱ्यांचा कसा अपमान केला होता. ते दृश्यचित्र वेगाने सर्वत्र पसरलं आणि वातावरण पूर्णपणे बदललं. जे लोक कालपर्यंत वैभवीच्या बाजूने उभे होते तेच लोक आता तिची चूक असल्याचं म्हणू लागले. त्या प्रसंगाने एक गोष्ट स्पष्ट झाली की साध्या कुटुंबातील मुलगाही प्रामाणिक परिश्रमाने मोठ्या उंचीवर पोहोचू शकतो. फक्त त्याने आपल्या मुलांना कधी विसरू नये. वैभवीने शेवटचा प्रयत्न केला. एक दिवस ती माझ्या घरासमोर आली. यावेळी तिचा स्वभाव बदललेला होता. आवाजात नम्रता होती. ती माफी मागू इच्छित होती, पण मी तिला दरवाजातूनच परत पाठवलं. मी स्पष्ट सांगितलं की ज्या वडिलांना तू लग्नाच्या मंडपात स्थान दिलं नाहीस, त्यांना अपमानित केलंस, त्या घराच्या उंबरट्यावर तुला उभं राहण्याचाही अधिकार नाही. तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरला. नाती पैसा किंवा प्रतिष्ठेवर टिकत नाही, ती टिकतात आदर आणि मनाच्या प्रामाणिकपणावर. वैभवीचा अहंकार आता फक्त भूतकाळातील एक कथा बनला होता आणि मी माझ्या आई वडिलांसोबत शांत आणि नव्या आयुष्याची सुरुवात केली होती, जिथे प्रत्येक सकाळ आदराने सुरू होत होती आणि प्रत्येक रात्र आपुलकीने संपत होती. मी माझ्या कार्यालयात बाबांचं ते जुनं उपरणं जपून ठेवलं. ते फक्त एक कापड नव्हतं, तर त्या प्रत्येक मुलासाठी एक स्मरणचिन्ह होतं, ज्याला आपल्या आई वडिलांमध्येच सर्वात मोठी संपत्ती दिसते. त्या रात्री मी माझ्या नव्या घराच्या अंगणात बसून आकाशाकडे पाहत होतो. ताज हॉटेलचा गोंधळ, ती झगमगती रोषणाई आणि त्या कटू आठवणी सगळ्या मागे राहिल्या होत्या. पण माझा दूरध्वनी सतत वाजत होता. वैभवी आणि तिच्या कुटुंबांचे संदेश येत होते. तेवढ्यात आई खोलीतून बाहेर आली. तिच्या डोळ्यात थोडी काळजी होती, पण बाबांना शांत झोपलेलं पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. ती माझ्या जवळ बसली, माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, करण बाळा, तू खूप मोठा निर्णय घेतलास. एकदाही विचार केला नाहीस का लोक काय म्हणतील? मी आईचा हात धरून सांगितलं, आई, लोक तर तेव्हाही बोलले असते जर मी शांत बसलो असतो आणि बाबांचा अपमान सहन केला असता. मी कसा अशा मुलीसोबत आयुष्य घालवलं असतं जी माझ्या बाबांना कमी लेखते. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाळा, आपण घरी बसू, पण कधीही आपल्या सन्मानाची किंमत लावली नाही. तुझे बाबा आयुष्यभर तुझ्यासाठी झटले. ते फक्त तुला एकदा पाहायला हॉटेलमध्ये गेले होते. तेवढ्यात माझा दूरध्वनी पुन्हा वाजला. समोरून रागाने भरलेला आवाज आला, करण, तू आमच्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आमच्या समाजात आमची खूप बदनामी झाली आहे. तू साध्या घरातून आलेला असूनही आम्हाला डोळे दाखवतोस.
मी शांतपणे त्याला सांगितलं, मोठ्यांशी कसं बोलायचं ते आधी शिक. हे ऐकून त्याने रागाने दूरध्वनी बंद केला. पण मला माहित होतं की गोष्ट इथेच थांबणार नाही. थोड्या वेळाने घराच्या दरवाजावर टकटक झाली. मी बाहेर गेलो. तिथे वैभवीचे वडील त्यांच्या काही मित्रांसोबत उभे होते. ते म्हणाले, करण, मला खरंच माहित नव्हतं की ते तुमचे बाबा आहेत. तिला वाटलं की ते साधे माणूस आहेत. तू परत ये, आपण पुन्हा लग्नाची तारीख ठरवू. मी खोल श्वास घेतला आणि सांगितलं, काका, आता गोष्ट इतकी छोटी राहिलेली नाही. प्रश्न हा नाही की ते माझे बाबा होते की दुसरे कोणी. प्रश्न असा आहे की साधा माणूस तुमच्या समारंभात येण्यास योग्य नाही का? सन्मान फक्त महागडे कपडे घालणाऱ्यांनाच मिळतो का? तुमच्या मुलीला माझ्या मेहनतीवर प्रेम आहे, पण माझ्या भूतकाळाचा तिला तिरस्कार आहे. तेवढ्यात त्यांच्या एका मित्राने सांगितलं, कारण तू खूप भावनिक होत आहेस. मी शांतपणे उत्तर दिलं, भावना असणं मला मान्य आहे, पण अपमान सहन करणं मला मान्य नाही. मी जे काही उभं केलं आहे ते माझ्या मेहनतीने केलं आहे आणि मी एकटाही पुरेसा आहे. तुम्ही आता जाऊ शकता. निघताना वैभवीचे वडील रागाने म्हणाले, कारण तुला याचा पश्चाताप होईल. आम्ही तुला शांत बसू देणार नाही. मी सरळ उत्तर दिलं, काका, जो माणूस सत्याच्या बाजूने उभा असतो त्याला कोणाचीही भीती नसते. ते सगळे निघून गेले, पण माझं मन अजूनही शांत झालं नव्हतं. पुढच्या दिवशी समाज माध्यमांवर लोक वैभवीच्या कुटुंबाला चुकीचं ठरवू लागले. माझ्याकडे शेकडो दूरध्वनी येत होते. लोक माझ्या धैर्याचं कौतुक करत होते, पण मला त्यात काहीच रस नव्हता. माझ्या मनात फक्त बाबांचा विचार होता. बाबा सकाळपासून शांत बसले होते. ते हळू आवाजात म्हणाले, बाळा, माझ्यामुळे तुझं आयुष्य कठीण झालं. मी लगेच त्यांच्या पायाशी बसलो आणि सांगितलं, बाबा, तुम्ही ओझं नाही, तुम्ही माझी ताकद आहात. तुम्ही नसता तर मी इथपर्यंत कधीच पोहोचलो नसतो. ती मुलगी माझ्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय होती. देवाने वेळेत सत्य दाखवलं, हेच मोठं भाग्य आहे. त्या दिवशी काही पत्रकार घराबाहेर आले होते. मी त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला, पण एका पत्रकाराने प्रश्न विचारला, करणजी, हे खरं आहे का की तुम्ही तुमच्या वडिलांसाठी कोट्यावधींचं नातं नाकारलं? मी शांतपणे उत्तर दिलं, नातं पैशांवर उभं राहत नाही, ते मनावर उभं राहतं. जर माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांचा हात नसेल तर मी जगातील सर्वात गरीब माणूस आहे. माझे हे शब्द संध्याकाळपर्यंत वृत्तपत्रांमध्ये आणि समाज माध्यमांवर सर्वत्र पसरले. वैभवीचं कुटुंब लोकांपासून नजर लपवू लागलं. त्यांच्या व्यावसायिक भागीदारांनीही अंतर ठेवलं, कारण इतक्या संकुचित विचारांच्या लोकांसोबत कोणी काम करू इच्छित नव्हतं. त्याच संध्याकाळी वैभवीचा एक लांब संदेश आला. तिने स्वतःची चूक मान्य केली आणि लिहिलं की मी तिला माफ केलं नाही तर ती आयुष्य संपवेल. मी तिला उत्तर दिलं, वैभवी, आयुष्य इतकं स्वस्त नसतं की ते सहज संपवावं. जर खरोखर पश्चाताप असेल तर स्वतःला बदल. मी तुला मनातून माफ केलं आहे, पण तुझ्यासोबत आयुष्य घालवू शकत नाही. आपले मार्ग वेगळे आहेत. काही दिवसांनी कळलं की वैभवीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. माणुसकी म्हणून मी रुग्णालयात गेलो. तिथे वैभवीही होती. मला पाहताच ती रडू लागली. तिनं माझा हात धरून सांगितलं, करण, मला अजून एक संधी दे. मी तुझ्या आई वडिलांची सेवा करेन. मी शांतपणे सांगितलं, सेवेची गरज नाही, सन्मानाची गरज आहे. जो आदर एकदा हरवतो तो परत मिळवायला वेळ लागतो. तुमच्या वडिलांच्या उपचाराचा खर्च मी भरला आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण पुन्हा नातं जोडू. मी तिथून निघून आलो. रस्त्यावर गाडी चालवत असताना विचार करत होतो, कधी मी वैभवीच्या मागे वेड्यासारखं फिरत होतो आणि आज तिच्यासाठी मनात फक्त दया उरली होती. घरी पोहोचलो तेव्हा बाबा अंगणात झाडांना पाणी घालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. मला पाहून ते हसले आणि म्हणाले, बाळा, मी आत्ताच एक स्वप्न पाहिलं. तू एक मोठा ट्रस्ट सुरू करत आहेस, जिथे गरीब लोकांना मोफत अन्न आणि उपचार मिळत आहेत. मी त्यांचा हात हातात घेतला आणि सांगितलं, बाबा, तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. त्याच क्षणी मी माझ्या वकिलाला दूरध्वनी केला आणि सांगितलं की ताज हॉटेलसमोर जो जागेचा तुकडा मी लग्नासाठी भेट म्हणून घेतला होता, तिथे आई वडिलांच्या नावाने रुग्णालय उभारलं जाईल. असं रुग्णालय जिथे कोणालाही कपड्यांवरून कमी लेखलं जाणार नाही, जिथे माणुसकीच्या आधारावर प्रत्येकाला उपचार मिळतील. आयुष्याने मला एक मोठा धडा दिला होता. जेव्हा माणूस आपल्या आई वडिलांच्या सन्मानासाठी ठामपणे उभा राहतो तेव्हा देवही त्याच्यासाठी मार्ग तयार करतो. वैभवीचा अहंकार तुटला होता, पण मला तिच्या विरुद्ध सूड घ्यायची गरज नव्हती. माझं यशच तिच्यासाठी सर्वात मोठं उत्तर होतं. मी माझ्या भूतकाळातील कटू आठवणी मागे सोडून दिल्या. आता माझा प्रत्येक दिवस आई वडिलांची सेवा करण्यात आणि गरजू लोकांना मदत करण्यात जात होता. बाबांचं ते जुनं उपरणं आजही माझ्या कार्यालयाच्या भिंतींवर लावलेलं आहे, जेणेकरून मला नेहमी आठवत राहावं की माझी खरी संपत्ती बँकेतली रक्कम नाही, तर आई वडिलांच्या आशीर्वादात आहे. शहरात आता लोक मला फक्त उद्योगपती म्हणून नाही, तर एक चांगला मुलगा म्हणून ओळखतात आणि माझ्यासाठी तोच सर्वात मोठा सन्मान आहे.
वैभवीचा अहंकार कायमचा संपला होता आणि माझ्यासमोर नव्या उज्ज्वल भविष्याची दारं उघडली होती. आई वडिलांच्या सावलीत मला तो शांतपणा मिळाला होता, जो कोणत्याही संपत्तीत मिळत नाही. ही कथा इथे संपत नाही, उलट इथूनच एका नव्या प्रवासाची सुरुवात होते, जिथे माणसाची किंमत त्याच्या स्वभावाने ठरते, कपड्यांनी नाही. मी एक गोष्ट सिद्ध केली, खरा मुलगा कधीही आपल्या मुळांना विसरत नाही, तो कितीही उंच भरारी घेत असला तरी. काळ पुढे सरकत गेला, पण ताज हॉटेलमधली ती रात्र अजूनही माझ्या मनात ताजी आहे. कधी कधी मी विचार करतो, त्या रात्री जर मी वैभवीच्या अहंकारासमोर झुकलो असतो तर आज स्वतःच्या नजरेतच मी खाली पडलो असतो. त्या एका निर्णयाने माझ्या आयुष्याची दिशा बदलली. आता प्रत्येक पावलावर मला आई वडिलांच्या आशीर्वादाची साथ जाणवते. वैभवी आणि तिच्या कुटुंबाचा जो अधःपात झाला तो फक्त त्यांच्यासाठी नव्हता, तो संपूर्ण समाजासाठी एक धडा ठरला. पैसा सर्व काही नसतो, खरी ओळख माणसाच्या संस्कारात आणि वागण्यात असते. शहरातील मोठमोठे लोक जे कधी काळी वैभवीच्या वडिलांच्या इशाऱ्यावर चालत होते, ते आता त्यांना पाहिल्यावर रस्ता बदलू लागले होते. कारण बदनामीचा डाग जो वैभवीने स्वतःच्या कपाळावर लावला होता तो सहज पुसला जाणार नव्हता. माझं रुग्णालय, जे माझ्या आईवडिलांच्या स्वप्नांवर उभं राहत होतं, वेगाने पूर्णत्वाकडे जात होतं. मी मनाशी ठरवलं होतं की या रुग्णालयाचा प्रत्येक कोपरा बाबांच्या कष्टांची आणि संघर्षाची कहाणी सांगेल, त्या संघर्षाची ज्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. याच काळात मला बातमी मिळाली की वैभवीच्या वडिलांचा संपूर्ण व्यवसाय कोसळला आहे आणि आता ते एका छोट्या भाड्याच्या घरात राहायला गेले आहेत. ही बातमी ऐकून मला आनंद झाला नाही, उलट मनात एक विचित्र खंत निर्माण झाली. माणूस आपल्या चुका करताना किती काही गमावतो याची जाणीव झाली. एका सकाळी मी माझ्या कार्यालयात बसून हिशोब पाहत होतो. तेवढ्यात माझ्या सहाय्यकाने येऊन सांगितलं की एक महिला मला भेटण्यासाठी आग्रह करत आहे. मी तिला आत बोलावलं. दरवाजा उघडला आणि आत आली ती वैभवी. पण ही ती जुनी वैभवी नव्हती. तिच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता, फक्त थकवा आणि पश्चाताप दिसत होता. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, करण, मला माफ कर. मी तुझ्या बापांचा अपमान केला होता. आज देवाने मला अशा वळणावर आणून उभं केलं आहे की माझ्याकडे माझ्या आजारी बाबांच्या उपचारासाठी सुद्धा पैसे नाहीत. मी तिला बसायला सांगितलं, पाणी दिलं आणि शांतपणे सांगितलं, वैभवी, मी तुला त्या दिवशीच माफ केलं होतं, जेव्हा मी त्या हॉटेलमधून बाहेर पडलो. मनात कोणाविषयी द्वेष ठेवून स्वतःचं मन जड करायचं नव्हतं. पण काही नाती अशी असतात की एकदा तुटली की पुन्हा आधीसारखी जोडली जात नाहीत. तू फक्त माझ्या बाबांचा नाही तर त्या माणुसकीचाच अपमान केला होता, ज्यावर ही दुनिया उभी आहे. वैभवी डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मला पैशांची गरज नाही करण, मला फक्त एक संधी दे. मला तुझ्या बाबांची माफी मागायची आहे. माझं मन रोज मला दोष देतं. मी शांतपणे सांगितलं, माझ्या बाबांचं मन खूप मोठं आहे, ते तुला नक्की माफ करतील. मी तिला माझ्या घरी घेऊन गेलो. अंगणात बाबा माळ जपत बसले होते. वैभवीने त्यांना पाहताच त्यांच्या पायांशी नतमस्तक होऊन रडत माफी मागितली. बाबांनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, मुली, मी तुला त्या क्षणीच माफ केलं होतं. कदाचित तुला तेव्हा समजलं नाही, पण एका वडिलांसाठी आपल्या मुलाच्या आनंदापेक्षा मोठं काहीच नसतं. मी तर नेहमीच तुझ्यासाठी शुभेच्छाच दिल्या. बाबांच्या त्या मोठ्या मनाने वैभवी आणखी भावूक झाली. दरम्यान रुग्णालयाच्या उद्घाटनाचा दिवस जवळ आला होता. मी ठरवलं की हा कार्यक्रम फक्त उद्घाटन नसेल तर एक संदेश असेल. मी त्या रात्री ताज हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांना निमंत्रण दिलं. कार्यक्रमाच्या दिवशी मी मंचावर जाऊन बोलायला सुरुवात केली. सभागृह टाळ्यांच्या गजराने भरून गेलं. मी सांगितलं, हे रुग्णालय फक्त विटा आणि दगडांनी उभं केलेलं बांधकाम नाही. हे एका मुलाने आपल्या आई वडिलांविषयी ठेवलेला आदर आणि प्रेमाचं प्रतीक आहे. मी तरुणांना सांगितलं, कधीही आपल्या आई वडिलांना ओझं समजू नका, कारण ज्या दिवशी त्यांच्या सावलीचा हात डोक्यावरून निघून जातो त्या दिवशी माणूस खऱ्या अर्थाने गरीब होतो. मी बाबांना मंचावर बोलावलं आणि त्यांच्या हातून त्या गरीब रुग्णांना मोफत उपचाराचे पास देण्यात आले, ज्यांना उपचाराचा खर्च परवडत नव्हता. त्या क्षणी वैभवी ही तिथे उपस्थित होती. ती एका कोपऱ्यात उभी राहून शांतपणे हे सगळं पाहत होती. कदाचित आता तिला समजलं होतं की तिनं किती मोठी संपत्ती नाकारली होती. रुग्णालय उभं राहिल्यानंतर माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आणखी स्पष्ट झालं. मी शहरात वृद्ध आई वडिलांसाठी केंद्र सुरू केली, जिथे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात होती आणि त्यांना तो सन्मान दिला जात होता ज्याचे ते खरे हक्कदार होते. वैभवीच्या वडिलांच्या उपचाराची पूर्ण जबाबदारीही मी माझ्या रुग्णालयात घेतली. ते पूर्णपणे बरे होईपर्यंत मी स्वतः रोज त्यांची विचारपूस करत होतो. वैभवी आता माझ्या रुग्णालयात स्वयंसेवक म्हणून काम करू लागली होती. ती दिवसभर त्या वृद्ध आई वडिलांची सेवा करत असे, ज्यांना त्यांच्या मुलांनी एकटे सोडून दिलं होतं.
हेच तिचं प्रायश्चित्त होतं आणि स्वतःशी केलेलं वचनही. काळाने आम्हा सगळ्यांना खूप काही शिकवलं होतं. बाबा आता खूप वयस्कर झाले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आजही तसंच होतं, जसं माझ्या बालपणात होतं. ते हास्य पाहिलं की मला मनशांती मिळत होती. एका रात्री मी त्यांच्या पायांना दाब देत बसलो होतो, तेव्हा त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले, करण बाळा, तू माझं मस्तक उंच केलंस. मला तुझा अभिमान आहे. त्यांचे ते शब्द माझ्यासाठी जगातील कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे होते. मी त्यांचा हात कपाळाला लावला आणि सांगितलं, बाबा, हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे आहे. त्या दिवशी तुम्ही हॉटेलमध्ये आले नसता तर कदाचित मी अजूनही त्या खोट्या जगमगाटात अडकलो असतो. आता आमचं आयुष्य अशा टप्प्यावर आलं होतं जिथे कोणताही दिखावा उरला नव्हता. फक्त शांतता आणि आपुलकी होती. हळूहळू समाजातही बदल दिसू लागला. लोक आता आपल्या आईवडिलांना कुठल्याही कार्यक्रमात सोबत आणताना लाजत नव्हते. उलट अभिमानाने म्हणत होते, हे आमचे आईवडील आहेत. या प्रवासातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली. सत्याचा मार्ग कठीण असतो, पण त्याचं ध्येय खूप सुंदर असतं. वैभवीचं कुटुंब जे कधी काळी अहंकाराचं उदाहरण होतं, ते आता बदलाचं उदाहरण बनलं होतं. कर्माचं चक्र फिरतं तेव्हा प्रत्येकाला त्याचा अनुभव येतो. मी माझ्या मुलांनाही एकच गोष्ट शिकवली, पैसा आज असतो, उद्या नसतो, पण स्वभाव, संस्कार आणि आई वडिलांचा सन्मान ही खरी संपत्ती असते. माणूस या जगातून गेल्यानंतरही हीच संपत्ती त्याच्या नावाला जिवंत ठेवते. रुग्णालयाच्या भिंतींवर टांगलेलं बाबांचं ते जुनं उपरणं आता फक्त एक कापड उरलं नव्हतं, ते एक शिकवण बनलं होतं. प्रत्येक येणाऱ्याला ते सांगत होतं की गरिबी वाईट नसते, पण अहंकार वाईट असतो. शहरातील लोक आता मला आई वडिलांचा खरा मुलगा म्हणून ओळखू लागले होते. मी रस्त्यावरून जाताना लोक आदराने उभे राहत. तो सन्मान पैशाने विकत घेतलेला नव्हता, तो मला बाबांच्या पायांची सेवा करून मिळाला होता. वैभवीचं आयुष्य आता पश्चातापाची कथा राहिलेली नव्हती, तर बदलाचं एक सुंदर उदाहरण बनलं होतं. तिनं दाखवून दिलं की माणूस मनापासून आपली चूक मान्य करतो तेव्हा देवही त्याला माफ करतो. बाबांच्या शेवटच्या दिवसात मी त्यांच्यासोबत प्रत्येक क्षण घालवला. जेव्हा ते या जगातून निघून गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण शांत स्मित होतं. त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि देवाचं नाव घेत शांतपणे डोळे मिटले. त्यांच्या जाण्यानंतर घर थोडं रिकामं झालं, पण त्यांची शिकवण आणि त्यांचं प्रेम आजही माझ्या आयुष्यात जिवंत आहे. त्यांच्या स्मरणार्थ मी कोणतं भव्य स्मारक उभारलं नाही, फक्त त्यांच्या चितेची राख कपाळाला लावून एक वचन दिलं, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कोणत्याही आई वडिलांना त्यांच्या मुलांमुळे अश्रू ढाळावे लागणार नाही. वैभवी आता माझ्या रुग्णालयाची व्यवस्था सांभाळत होती आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करत होती. आयुष्यातील चढ उतार आपल्याला एकच धडा देतात, कधीही आपल्या आजच्या स्थितीचा अहंकार करू नये, कारण उद्या काय होईल हे कुणालाही ठाऊक नसतं. ताज हॉटेलमधली ती अपूर्ण राहिलेली लग्नाची रात्रच माझं आयुष्य पूर्ण करून गेली. मी सगळ्यांना दाखवून दिलं की खरी संपत्ती बँकेतील पैसा नसतो, तर आई वडिलांचा आशीर्वाद असतो. ज्याच्याकडे हा आशीर्वाद असतो तो कधीच हरत नाही. कधी कधी मला असं वाटतं की बाबांचा आवाज अजूनही वाऱ्यातून ऐकू येतो, बाळा, तू जिंकलास. आणि खरंच मी जिंकलो होतो, कारण मी माझं अंतरात्मा विकला नाही. मी माझ्या मुलांना सोडलं नाही. ज्यांनी मला काहीच नसताना सर्व काही दिलं, त्या माणसाला मी सर्वात वरचं स्थान दिलं. ही कथा त्या सर्व मुलामुलींसाठी आहे जे आपल्या आई वडिलांचा सन्मान करतात, आणि ती त्यांच्यासाठी एक आरसाही आहे जे पैशासाठी नातेसंबंध विसरून जातात. लक्षात ठेवा, आई वडील हे या जगातील सर्वात मोठं देणं असतं. त्यांची सेवा हीच आयुष्यातील खरी यशस्विता आहे. आजही मी त्या हॉटेलसमोरून जातो तेव्हा माझ्या ओठांवर हलकसं हास्य येतं. हॉटेल तेच आहे, व्यवस्थापक बदलला आहे, वैभवी बदलली आहे आणि मीही बदललो आहे. मी तो करण राहिलो नाही जो कधी काळी प्रेमात आंधळा झाला होता. आता मी तो करण आहे जो आपल्या आई वडिलांच्या प्रेमाचा ऋणी आहे. आयुष्याची ही संध्याकाळ खूप शांत आहे. मनावर कोणताही भार नाही, कोणताही पश्चाताप नाही, फक्त तो सन्मान आहे जो मला बाबांनी दिला होता. आज मला समजलं आहे की माणसाची किंमत त्याच्या कपड्यांनी ठरत नाही, तर त्याच्या मनाच्या विशालतेने आणि नातेसंबंध जपण्याच्या पद्धतीने ठरते. ज्याने आई वडिलांना गमावलं त्याने आयुष्यातील सर्वात मोठा खजिना गमावला. मी माझा खजिना जपून ठेवला आहे आणि तो कधीच हरवू देणार नाही. हीच माझी खरी चिंता आहे आणि हाच या कथेचा खरा संदेश आहे. हा संदेश प्रत्येक त्या माणसापर्यंत पोहोचवा अशी माझी इच्छा आहे जो आयुष्याच्या धावपळीत आपल्या नात्यांपासून दूर गेला आहे किंवा आपल्या यशाच्या गर्वात हरवला आहे. आई वडिलांची सावली थंड छायेप्रमाणे असते. तिला कधीही उन्हात ढकलू नका, नाहीतर स्वतःच जळाल आणि मग वाचवायला कोणीही उरणार नाही. मी त्या सावलीची किंमत ओळखली आणि म्हणूनच आज मी स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान माणूस समजतो. देवा, आम्हा सर्वांना आपल्या आईवडिलांचा सन्मान करणारी मन दे.
आम्हाला इतकं स्वच्छ मन दे की नात्यांची खरी किंमत समजावी. धन्यवाद.